चार मतदान नाही झालं. सन्माननीय अध्यक्षांचे बोलतो आपली निशाणी आपली निशाणी भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी प्रभाग 19 याच्या निवडणूक कार्यालयाच्या आज उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर, सभागृह नेते परेशदादा ठाकूर, जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अविनाश कोळी साहेब, सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे, जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनभाई पाटील, उपस्थित शिवदास कांबळे सर, अनिल भगत साहेब व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. आज आपण जरी या कार्यालयाचं उद्घाटन करतोय, पण भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता या 365 दिवस लोकांची सेवा करत असतो, काम करत असतो आणि ह्याच संघटनात्मक ताकदीवर आज आपण आपले 2 उमेदवार बिनविरोध पनवेल महानगरपालिकेत गेलेले आहेत. तसंच ज्या दिवशी हे 2 माझे सहकारी दर्शना भोईर मॅडम आणि रुचिता लोंढे मॅडम जरी बिनविरोध निवडून आल्या, तरी त्या दिवसापासून माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून मला आणि सोनी साहेबांबरोबर प्रत्येक घरोघरी जातोय. ज्या वेळेला आम्ही प्रचाराची सुरुवात रोहिदासवाड्यातला केली, त्यावेळेला रोहिदासवाड्यातले कार्यकर्ते, माजी नगरसेविका रेणुका होकर मॅडम असतील, तसेच आम्ही पुणे टपाल नाक्यावर गेलो, मिरची गल्लीत गेलो, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणचा कार्यकर्ता आपल्या सोबत होता. भारतीय जनता पार्टीची ताकद हीच आहे की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना कसं पाठबळ द्यायचं याचं उदाहरण आपले सन्माननीय सभागृहाचे परेशदादा ठाकूर आहेत की परेशदादांनी 4 वर्षापूर्वी मला तयार करण्यासाठी हे केलं, मला पाठबळ दिलं, दरवेळेला प्रत्येक कार्यक्रमात पाठीशी उभे राहिले. असंच प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे हा पक्ष उभा राहतो. म्हणून भारतीय जनता पार्टीची ही संघटनात्मक ताकद आज आपल्याला इकडे दिसतीये. ज्या वेळेला आम्ही घरोघरी दादा जातोय किंवा घरातले तिकडचे लहान मुलं किंवा प्रत्येक जण हा सोनी साहेबांनी माझं हे काम केलं, दर्शनाताईंनी मला इकडे नळ बसवून दिला, रुचितानी हे केलं आणि खरंच मला अभिमान वाटतो की असे सहकार्य आहेत. आणि 5 वर्षानंतर जेव्हा मीही कधी परत जाईल त्यावेळेला लोक याचं बोलले हा या मुलांनी हे काम केलंय. नक्कीच माझ्यावर जो दाखवलेला विश्वास आहे, माझ्या सहकारी राजू सोनी साहेब आहेत, आम्हाला दोघांनाही ही कार्यकर्त्यांची ताकद तुम्ही दिली याचा मी खरंच मनापासून आभारी आहे. दादा तुम्ही जी संधी दिली या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवेल एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द दाखवतो. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 19चे उमेदवार आणि खरोखर ज्यांच्या कार्यालयाच्या आज ओपनिंगसाठी आज आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर, आदरणीय अविनाशजी कोळी साहेब, आदरणीय नितीनभाई, आदरणीय परेशदादा, आदरणीय कांबळे साहेब, आदरणीय खंदेश धनावडेजी आणि सर्व 4ही उमेदवार कोकण मॅडम असतील आणि रेणुकाताई असतील, आपल्या कल्पनाताई आहेत आणि सगळेच. आणि खरोखर मी एकच सांगेन, 4ही उमेदवार ज्याच्यात आपल्याला परेशदादा इथे दिसत आहेत, पण ते 4 उमेदवारांच्या मागे खमके म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार झाला पाहिजे. भारत माता की जय. पद्धत कशी असते ही योग्य पद्धतीनं आदरणीय सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांनी दाखवलेली आहे. कारण खरोखर काही गोष्टी कडकपणाने घ्यायच्या असतात, काही गोष्टी नरमाईने घ्यायच्या असतात. त्यांना तो बरोबर समतोल राखता आला, म्हणूनच त्यांचं नाव पूर्ण महापालिकेत काम करणारा नेता म्हणून असं झालं. हे सगळ्यांपुढे मला सांगावं लागेल. आणि आता येत्या 15 तारखेला आपल्या या प्रभागाच्या 2 भगिनी तर बिनविरोध झालेल्याच आहेत, त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता 2 आपले भाऊ हे आता यायला मागतात, आदरणीय राजू शेठ सोनी आणि सुमितजी यांना येत्या 15 तारखेला
कमळाच्या पुढचं बटन दाबून आपण भरघोस मतांनी विजयी करायचंय आणि समोरच्यांना दाखवायचंय की ही सगळी मतं ही फक्त आणि फक्त इथे भारतीय जनता पार्टीलाच आहेत हे देखील तुम्हाला सगळ्यांना आवर्जून घरोघरी जाऊन सांगावं लागेल. कोणी असेल, कितीही समोरचा उमेदवार असेल, त्याला कमी लेखायचं नाही. आपलं काम कार्यकर्त्यांचं आहे, आमच्याच सर्वांचं, की आपण घरोघरी जाऊन प्रत्येकाला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मतदाराला आपण विनंती करायची आणि 13 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपण घरोघरी पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया, जेणेकरून कोणीही बोललं नाही पाहिजे की उमेदवार आमच्या घरी आले नाही. कारण कुठलंच द्यायचं नाही, कारण कामाच्या पोचपावतीने आपण पुढे चाललोय, परंतु उमेदवार पोचला नाही ही काही शंका किंवा ही कुठलीही शंका किंवा आपली कोणाची कंप्लेंट ही प्रशांत दादा समोर गेली नाही पाहिजे. तर नक्कीच मी तुम्हाला एकच विनंती करेन, राजू शेठ तुम्ही तर, मी नेहमी सांगतो प्रशांत दादा की राजू शेठ म्हणजे सुरुवातीला व्हॅन आणि गमेलो पावडं घेऊन जाणारा, प्रत्येकाच्या जिथे अडचण असेल ते ड्रेन साफ करा, खड्डे भरा, अशी ओळख राजू शेठ तुमची आहे. तीच ओळख पुढे या सगळ्या तरुणांना द्यायची काम हे आपली जबाबदारी आहे. मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून कौतुक करतो आणि येणाऱ्या 15 तारखेला आपण कमळाच्या पुढचं बटन दाबून सगळ्यांना खूप मताधिक्याने विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार. बोला भारत माता की जय. वंदे मातरम. सभा क्रमांक 1900 भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI महायुतीचे आपले उमेदवार, आता रिंगणात असलेले उमेदवार राजू सोनी आणि सुमित झुंजाराव यांच्या प्रचार कार्यालयाचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन करतोय. या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाशी कोळी, या ठिकाणी उपस्थित असणारे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, या ठिकाणी उपस्थित आपले नेते प्रीतमजी म्हात्रे, आपले जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनभाई पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे या महापालिका जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सन्माननीय शिवदासजी कांबळे, खंडेश धनावडे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या निवडून आलेल्या नगरसेविका सौ दर्शना भोईर, सौ रुचिता लोंढे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या माजी नगराध्यक्षा सौ अनुराधा ठोकळजी, इथं उपस्थित असणाऱ्या माजी नगरसेविका ज्यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं, सौ सुरचना कल्याणकर, सौ कल्पना ठाकूर, सौ नलिनी शेलार, या ठिकाणी सौ रेणुका मोहकर, या अजून बरोबर या सर्व माजी नगरसेविका, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सौ रत्नप्रभा घरत, इथं उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI या सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सन्माननीय मदनजी कोळी, या ठिकाणी नितीन शेठ मुनवत, उपस्थित असणारे राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रातील आमचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित कार्यकर्ते, भगिनी आणि सर्व उपस्थित बंधू, ज्या तडाख्यानं आज या कार्यालयाच्या उद्घाटनाला आपली फौज जमलेली आहे, ही आपल्या सगळ्यांची ताकद पाहून निश्चितपणानं येणाऱ्या 15 तारखेला या प्रभागातील आपले महायुतीचे दोन्ही उमेदवार चंद्रकांत म्हणजे राजू शेठ सोनी आणि त्याचबरोबरीनं सुमित झुंजाराव यांचा विजय निश्चित होणार हे आपण सर्वांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. मी या सर्व प्रभागातले आपल्या सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मनापासून धन्यवाद देईन की ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीनं कुठली जबाबदारी तुमच्यावरती सोपवली त्या त्या वेळेला ती जबाबदारी अतिशय समर्थपणानं तुम्ही सर्वांनी पेलून दाखवलेली आहे. या ठिकाणी अनेक मंडळी आपले सहकारी आहेत, मला इथं दिसत आहेत, केदार भगत असतील, अभिषेक पटवर्धन असतील, आमचे मदन कोळी असतील किंवा त्याचबरोबर हरू काका आहेत, यतीन देशमुख आहेत, मी काही नावं चुकेन, कोकळ मॅडम पासून अनेक, की त्यांनी सांगितलं होतं की पक्षानं संधी दिली तर आम्हाला या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे. कोकळ मॅडम बोलल्या पक्षानं संधी दिली आम्हाला निवडणूक लढवायची आहे, पण ज्या वेळेला पक्षानं साथ घातली की आपण या ठिकाणी यांना उमेदवारी द्यायची आहे,
तुमचं पाठबळ पाहिजे. अतिशय मोकळ्या मनानं या सगळ्या मंडळींनी अगदी एका क्षणाचाही विलंब न करता या पक्षाच्या पाठीशी आपली पूर्ण ताकद उभी केली. मी त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तिथं मात्र म्हणाले की परेश ठाकूर किंवा सुमित झुंजारराव म्हणाले की त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की मी याच्या पुढची निवडणूक लढवणार नाही आणि निवडणूक लढवणार नाही म्हटल्यावर बाजूला झालेलं नाही, तर पूर्ण ताकदीनं सुमित झुंजारराव कारण ते सोसायटीमध्ये राहतात, त्यामुळे त्या ठिकाणचे सगळे कार्यक्रम असतील. पुढे सुमित झुंजारराव यांच्यावरती आपण पनवेल शहराची भारतीय जनता पार्टीची अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे आणि ज्या पद्धतीनं सुमित झुंजारराव यांनी ती अतिशय चांगल्या पद्धतीनं निभावली, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला नगरसेवक म्हणून ते निश्चितपणाने न्याय देतील याची मला सुद्धा या ठिकाणी खात्री वाटते. राजू शेट्टी यांच्याबद्दल मी वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. लाई नळीच्या या टोकापासून ते कोळीवाड्याच्या त्या टोकापर्यंत एकही विभाग असा नसेल की राजू सोनी त्या परिसरात काम करत नाही. खरं तर मागच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांना सांगत राहायचो की राजू शेठ निदान तुमचा प्रभागाच्या सीमारेषा ते ओळखा, निदान त्याच्या बाहेर जाऊन तरी काम करू नका. बाकीच्या नगरसेवकांना जरा ओशाळेपणानं वाटतं की तुम्ही तिथं जाऊन त्या गटाराची झाकणं बसून देता, तिथं टॉयलेटचा दरवाजा तुटला असेल महापालिका येण्याची वाट न बघता तुम्ही ते दरवाजे बसून देता. मी म्हटलं बाकीचे लोक म्हणजे आपल्या पक्षातले नाही पण अनेक ठिकाणी आपण उदाहरणं बघतो, अनेक महापालिकांमध्ये उदाहरणं बघतो. लोक 1000 रुपयाचं काम करतात, 2000ची पाटी लावतात. आता एक टॉयलेटवरती काय पाटी लागणार आणि त्या गटाराच्या झाकणावर काय पाटी लागणार, पण स्वतःच्या खिशाला कोशिश लावून सातत्यानं राजू सोनी यांनी जे काम केलेलं आहे त्याला दुसऱ्या कोणाची तोड नाही. निश्चितपणानं याची दखल आपण सगळेजण घेत राहतो, सर्वसामान्य नागरिक घेत राहतो. ज्या पद्धतीनं या पनवेल परिसरातल्या प्रत्येक मंदिराला राजू शेठ सोनी यांचा हातभार लागलाय तो पाहता मला खात्री आहे की या सर्वसामान्य जनतेचा दुवा हा तुम्हाला लाभलेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं मतदार म्हणून हे सगळे आपल्या पाठीशी राहणार आहे. खरं तर ज्या वेळेला सौ दर्शना भोईर निवडून आल्यात, रुचिता लोंढे निवडून आल्यात, या निवडून आल्याच्या नंतर कदाचित त्यांच्या परिसरातले कार्यकर्ते हे प्रचाराला फिरणार नाही असं काही लोकांना वाटलं, पण मी आल्यानंतर पाहतोय गर्दी तर त्यांचीच जास्त आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं एक दिलानं सर्वच्या सर्व आमचे आधी ठरवलेले उमेदवार आणि आता झालेले नगरसेवक हे एक दिलानं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत. आणि ही खरं तर भाजप महायुतीची ही ताकद आहे आणि हीच ताकद आपल्याला केवळ निवडणुकीपुरती नाही, निवडणुकीच्या नंतर देखील सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी उपयोगाला येते. आणि त्यामुळे नगरसेवक असू द्या किंवा पक्षाचा पदाधिकारी असू द्या, त्यांनी सांगितलेलं काम हे पक्षाच्या लेखी सातत्यानं महत्त्वाचं राहिलेलं आहे. आणि त्यामुळे त्या परिसरामधला सर्वसामान्य नागरिक हा भाजपावर, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आरपी असेल या महायुतीवर विश्वास ठेवतो की ही मंडळी जे बोलतात ते करण्याचा प्रयत्न करतात. आपण आदर्श घेतो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा की 2014 सालाच्या आधी ज्या वेळेला कधी निवडणुका व्हायच्या त्यावेळेला सर्व पक्ष आपला जाहीरनामा काढायचे, पण अन्य पक्ष जे बोलतात निवडणुका झाल्यानंतर अनुभव असा आहे विसरून जातात, पण मोदीजी जे बोलतात ते करून दाखवण्यासाठी घाम गाळतात, रक्त आटवतात, तेव्हा तो दिलेला शब्द ते पुरा करू शकतात. आणि अशाच पद्धतीनं गेल्या 11 वर्षामध्ये जे जे बोलले त्यापेक्षा जास्त डिलिव्हरी ही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी दिलेली आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीवरती आणि आताच्या आपल्या महायुतीवरती सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा अधिकाधिक दृढ होत चालला आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या मतदारांमध्ये, सहानुभूतीदारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. आणि त्यामुळे अशी महायुती ज्या वेळेला निवडणुकीला उभी राहते त्यावेळेला केवळ तू फॉर्म भर असं सांगितल्यानं कोणी उमेदवार बनून जात नाही, तिथं अर्ज दाखल केला म्हणून उमेदवार बनून जात नाही. या सगळ्या ताकदीला उत्तर द्यायचं आहे. प्रचाराला फिरावं लागेल, प्रचाराला फिरताना 4 माणसं घेऊन जायला लागेल, की कसं घेऊन जायचं हा ज्यांना प्रश्न पडला त्यांनी अर्ज मागं घ्यायच्या मुदतीच्या आधीच आपले अर्ज माघार घेतले. आणि म्हणून आमच्या या 2 आमच्या शिलेदार
या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत. मी दर्शना भुईर यांचं, रुचिता लोंढे यांचं मनापासून अभिनंदन करतो. मला वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाला अभिमान वाटेल की प्रभाग क्रमांक 18 मध्ये 2 भाजपचे उमेदवार, एकूण 3 या ठिकाणी बिनविरोध निवडून आले. तिथं 19 मध्ये 2 बिनविरोध निवडून आले, 20 मध्ये 2 बिनविरोध निवडून आले. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची ताकद या पनवेल शहरामध्ये वाढीस लागल्याचं हे द्योतक आहे. पण अशा वाढलेल्या ताकदीनं आपण उठलेलो नाही, अशा वाढलेल्या ताकदीनं आपण मातलेलो नाही. कुठे हवेमध्ये आपला रथ काही जमिनीच्या पेक्षा 4 उंगळे वरती गेलेला नाही, पाय जमिनीवरतीच आहे. ह्या जो पाठिंबा लोकांचा मिळतोय, आशीर्वाद लोकांचा मिळतोय, तो जनतेची सेवा करण्यासाठी आहे. माझ्या डोक्यात नगरसेवक पदाची हवा जाणार नाही याची आपल्यापैकी प्रत्येकाला खात्री आहे. आणि त्यामुळे या खात्रीनंच लोक सुद्धा आपल्याकडे पाहत असतात आणि त्या लोकांच्या नजरेमध्ये आपल्याविषयीचा विश्वास आहे की यांना जी जबाबदारी दिली जाईल त्याच्या शतपटीनं आमच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहे. पण त्या अपेक्षांना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची मंडळी खरी उतरतील. त्यामुळे या प्रभागामध्ये येणाऱ्या या बदलाचे वारे हे आम्हाला ओळखायचे आहेत. रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 18, 19 या सगळ्या ठिकाणी चालू आहे. या रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून कोणावरही अन्याय होऊ नये, या ठिकाणी आज राहत असलेले नागरिक इथून विस्थापित होऊ नये. आपण पाहतोय मुंबईमधली लोक हळूहळू ठाणा, पुढे कुचळला, अंबरनाथ अशी निघून गेलेली होती. या राज्याचं नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं. आपण बघूया त्यांचं गेल्या 1 वर्षभरामधलं मनोगत, कुठलंही भाषण की मुंबईकराला मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही. अनेक मुंबईकर इथे कामोट्यामध्ये, करंजगाड्यामध्ये राहायला आलेले आहेत. या सगळ्यांना स्थलांतरित व्हायला लागलं आहे. ही अवस्था आता मुख्यमंत्री म्हणतायत की त्यांना परत मुंबईत येता येईल अशा व्यवस्था आपण निर्माण करतोय. अनेक घरं बांधली जात आहेत, अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं रिडेव्हलपमेंटसाठीच्या नवनव्या संकल्पना माननीय मुख्यमंत्री आणतायत की त्याच्या माध्यमातून या सगळ्या शहराला म्हणजे मुंबई शहराला, मुंबई महानगर परिसराला चांगलं रूप देता येईल. आज पनवेल परिसरामध्ये मी भाषण करतोय पण हॉर्नचे आवाज आपल्याला ऐकायला येत आहेत. हे जे ट्रॅफिक कंजेशन आहे त्या ट्रॅफिक कंजेशनवरती आपल्याला काम करावं लागणार आहे. इथे आपल्या परिसरामध्ये सर्व पद्धतीच्या सुविधा निर्माण करायच्या आहेत. आपण पाहतो माननीय दिबा पाटील साहेबांच्या नावाची शाळा आहे. ही शाळा अतिशय चांगल्या पद्धतीची बांधली गेली. आता तिथे ॲडमिशन देता येणार नाही असं सांगावं लागतं. याच पद्धतीच्या चांगल्या दर्जाचं शिक्षण देणाऱ्या शाळा या आपल्याला शहरामध्येही बांधायच्या, पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये देखील बांधायच्या. वेगवेगळ्या आरोग्याच्या सुविधा देणारे दवाखाने आपल्या परिसरामध्ये चालू झाले. जसं आपण पाहिलं भगतवाडी घाटेवाडीच्या इथे दवाखाना चालू झाला. या अशा पद्धतीचे दवाखाने शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी निर्माण करायचे की ज्याच्यातून आरोग्याच्या व्यवस्था निर्माण होती. आपण आता या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते आपल्या 300 खाटांच्या प्रसूतीगृहाचं उद्घाटन केलं की ज्या माध्यमातून आता अलीकडच्या काळामध्ये नॅचरल डिलिव्हरी होतच नाही, सिझेरियन डिलिव्हरी होतात. अशा वेळेला 30-30 हजार लाख रुपये त्याहीपेक्षा जास्त रुपयाचा खर्च अशा डिलिव्हरीसाठी येतो. पनवेल महापालिका येणाऱ्या कालावधीमध्ये याची सुद्धा काळजी घेणार आहे. एकीकडे केंद्र सरकार काम करते, एकीकडे राज्य सरकार काम करते, पण त्याला तोडीस तोड असं पनवेल महापालिकेला काम करायचं आहे. आजही करते, उद्याच्याही कालावधीमध्ये ते करत राहणार आहे. वडाळे तलाव आता पनवेल शहराचं नव्हे पनवेल महापालिकेचं भूषण वैभव ठरलेलं आहे. आणि अशी अनेक कामं आपण सांगू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेली शिवसृष्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलेलं त्या ठिकाणी हे परिसर, हे सगळं या अशा सगळ्या कामाचं, विकास कामाचं निदर्शक आहे. आणि म्हणून हीच कामं आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. एकीकडं हॉर्नचे आवाज आहेत, एकीकडं विमानाचे आवाज आहेत. हे सगळं हा विकास प्रत्यक्षरित्या आपल्या अवतीभोवती आपल्याला सुखावणारा असा असला पाहिजे. तर त्यासाठी या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, महायुतीचीच सत्ता आली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मी आपल्याला आणि आपल्यामार्फत या प्रभागातल्या आपल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करतो, एकही मत वाया जाऊ देऊ नका, एकही मत मतदानाशिवाय घेऊ नका. प्रत्येक मत विकासाला द्या. प्रत्येक मत विकासाच्या दिशेनं अग्रेसर असलेल्या मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आठवले साहेब आहेत,
यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीला द्या. विकासाच्या दिशेनं या पनवेल महापालिकेला पुढे घेऊन जाण्यासाठी आता या प्रभाग क्रमांक 19 मध्ये 4 पैकी उरलेले आमचे 2 उमेदवार चंद्रकांत म्हणजे राजू सोनी आणि सुमित झुंजाराव या दोन्ही उमेदवार दोघांची निशाणी कमळ. या कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून दोघांना प्रचंड बहुमताने विजयी करा इतकंच आवाहन करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.